गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे संडे. ही आहे संडेची सकाळ. ती माझ्या भावाच्या घरी. ए हे 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 हे. चला आता आमची पिल्ली उठवूया. ही बघा आमची पिल्ली एसीच्या हवेत छान झोपल्यात. चला ह्यासनी उठवूया आता. आता आली नाश्त्याची वेळ. तांबडा पांढरा रस्सा. कशी बघायला बघ, तांबडा पांढरा रस्सा आणलायस म्हणे मला. इडलीचा नाश्ता करून आम्ही मटण शिजायला घातलं. कसा मटणाचा वास आला का नाही? तुम्हाला नाही आला, मला आलता. हे सगळं जेवून खाऊन आवरून आम्ही आज निघालेलो आहे संडेचा फंडे करायला. आम्ही सगळी, ह्या माझ्या वहिन्या, ही वहिनीची, ही माझी, आमची मुलं, आम्ही घेऊन आज संडेसाठी निघालेलो आहे. सर्वांना हाय करायला. हा माझा भाऊ बघा, त्याचा हाय वेगळाच असतो, असा उलटा हाय करतो तो, असा हाय. तर चला, रस्त्याने जाताना हे आमच्या पोरी बघा, सगळ्या पाठीमागं लोक येणार आहेत, त्यांना हाय बाय करत बसल्यात. त्यात एका काकांनी ऑटोवाले आम्हाला थंब देऊन गेले पुढे. तर तुम्हाला माहीत नसेल, आम्ही आज निघालो आहे कागलच्या विराज जंक्शनला. मुलांसाठी तिथं खूप स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत. लहान मुलांसाठी तिथं खूप स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यात मोठ्यांसाठी पण. पण मला पण खेळायचं होतं म्हणून मी पण गेले खेळायला. मग अशी तिकीटसाठी इथं लाईन लागली बघा. मग तिकीट काढून आम्ही गेलो आतमध्ये खेळायला. मग काय राडा करून टाकला. हे बघा आमची चिल्ली पिल्ली कशी खेळायला लागल्यात. खूप साऱ्या गेम होत्या इथं. स्लायडिंगमध्ये बॉल. पोरांना लई मज्जा आली. कुठं खेळू कळणं झालं यांना. एकदा इकडं पळत्यात, एकदा तिकडं पळत्यात आणि मला पण पळवतात. पण यांच्याबरोबर मी पण एन्जॉय केला बरं का. तुम्हाला दाखवते. मी पण खूप एन्जॉय केला यांच्याबरोबर. मला पण त्यांच्यासारखंच झालं, सगळीकडेच खेळायचं होतं, पण ह्यांच्याकडं कोण बघायचं. म्हणून मी यांच्याकडं थोडं लक्ष दिलं आणि नंतर मला सगळे म्हणले, फुकट आत गेलेस काय, जा की खेळ जा, पैसे देऊन आत गेलेस. मग मी यांचा विषय सोडला आणि नंतर मी पण खेळायला चालू केलं. इथं मी जंपिंग जपांग केलं. जपाक. नंतर मी ह्या पोरींना घेऊन गेले स्लायडिंगवर. माझ्याबरोबर बसल्याच नाहीत, एकट्याच बसल्या आणि आम्ही असा वरडून दंगा करून स्लायडिंग केली. लहान मुलांच्या बरोबर खेळायला खूप मजा येते. त्यांना पण गंमत वाटते काहीतरी. हा पझल गेम, हे सगळं कधी आम्ही लहानपणी बघितलं पण नव्हतं आणि ह्या पोरांच्या नशिबात सगळं आहे. आमच्या वेळेला काहीच नव्हतं असलं. खूप छान छान इथं गेम्स होत्या. नंतर आम्ही खेळले हे बघा, बॉक्सिंग. थुडू सीसोज बॉक्सिंग. हा ना, मारा चोपा. नंतर आम्ही खेळलो ह्याला काय म्हणायचं मलाच काय माहीत नाही. मला दिसलं, मला मजा वाटली, मी खेळ. इकडं बसायचं तिकडं जायचं, इकडं बसायचं तिकडं जायचं. एक नंबर लावून ह्यात आम्ही बसून घेतला. शेवटी नंबर आला माझा. म्हटलं आता माझ्या बोजाने तुटते काय, तर तसं काय झालं नाही. मला त्याने ढकलून दिलं. खूप मजा आली ह्यात बसायला. सगळ्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटी खेळून झाल्यावरती हे लास्टला होतं वर्कआउट विथ डान्स. त्यांनी म्युझिक लावलेले आणि आम्ही डान्स करत होतो. मी पण या लहान पोरींच्या बरोबर भरपूर डान्स केला, नाचून घेतलं. घरात नाचा मिळत नाही मला, मी तिथं जाऊन नाचून घेतलं. माझ्या मनासारखा डान्स करून घेतला. पाहिजे एवढा मी बाहेरच आले नाही नाचत, लास्टलाच राहिले, मी एकटीच नाचत होते. नंतर डान्स करून आम्ही खूप दमलो आणि नंतर डान्स झाल्यानंतर मग आमचं टाईम ऑफ झालं आणि आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर बघतोय तर काय हे बघा, सगळे आम्हाला तिकडं बिझी लावून इकडं हे 3D शो बघत बसलेले भैयाविनी. मग काय आम्ही पण बसलो ह्यात 3D शो बघायला. 3D शो बघून नंतर आम्ही नेक्स्ट प्लॅन केला, कारण इथंच आम्हाला खूप वेळ झाला. मग कुठे जायचं, घरी जायचं कुठे, तर आम्ही गेलो पिक्चरला. तर म्हटलं पिक्चर बघायला जाऊया. मग पण आम्ही कागलवरून कोल्हापूरला नंतर परत पिक्चर बघायला आलो. पिक्चर बघण्यासाठी प्लॅनिंग चालू होतं देऊळ बंद 2चं. ते आत्ता सगळ्या फॅमिलीबरोबर सक्सेस झालं. हा 9:30चा शो. 9:30चा शो संपल्यानंतर मग आम्ही
घरी आलो तर बघितलेले घड्याळात वाजलेले इतके. मग आम्ही झोपून टाकलं. भेटून नंतरच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा. बाय बाय.